नमस्कार. अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत तुरीच्या ओल्या दाण्यापासून आमटी. यालाच सोल्याची आमटी असंही म्हणतात. ही आमटी अगदी झटपट तयार होते आणि खायलाही अप्रतिम लागते. त्यासाठी इथे मी तुरीच्या शेंगा सोलून त्यामधील दाणे काढून घेतलेत. इथे मी 1 वाटी तुरीचे ओले दाणे घेतलेत. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे. यामध्ये अगदी थोडंसं तेल घालू. तेल चांगलं तापलंय. आता यामध्ये आपण सोलून घेतलेले तुरीचे दाणे तसेच 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घालून हे सगळे जिन्नस आपण 5 ते 7 मिनिटे मीडियम हीटवर भाजून घेणार आहोत. तुरीचे दाणे भाजून घेतल्यामुळे पचायलाही हलके होतात आणि आमटीची चवही वाढते. 5 ते 7 मिनिटे झाली आहेत. दाणे छान भाजलेत. आता गॅस बंद करू आणि हे आपण जरा वेळ थंड होऊ देऊ. भाजून घेतलेले सगळे जिन्नस थंड झालेत. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. यामध्येच भरपूर कोथिंबीर घालून आपल्याला हे मिक्सरला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचंय. इथे मी या पद्धतीने मिश्रण वाटून घेतलंय. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला पुन्हा फिरवून घेणार आहोत. मिश्रण वाटताना एकदम बारीक करायचं नाहीये. आपल्याला पाणी यामध्ये एकजीव होईल इतपतच फिरवायचंय. इथे मी या पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलंय. इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालू. तेल चांगलं तापल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची. जिरे आणि कढीपत्ता तेलात चांगला फ्राय झालाय. आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं मिश्रण घालून एखादा मिनिट तेलात परतून घेऊ. या आमटीला जिरे आणि मोहरीची फोडणी घालत नाहीत, परंतु आमटीला खमंगपणा येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले आहेत. मिश्रण तेलात चांगलं परतून घेतलंय. आता मिक्सरच्या भांड्यात साधारण 1 कप पाणी घेऊन ते यामध्ये घालू. इथे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे मी पुन्हा अर्धा कप पाणी यामध्ये घातलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि 7 ते 8 मिनिटे याला छान अशी उकळी काढून घेऊ. 7 ते 8 मिनिटे झाली आहेत. आमटी छान शिजली आहे आणि रंगही सुरेख आलाय. ही आमटी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. तसेच थंडीच्या दिवसात गरमागरम सूप म्हणून प्यायला सुद्धा ही आमटी छान लागते. तर या पद्धतीने तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह.